प्रथम नाणेफेक जिंकून श्री माने टाळसरे संघाने फलंदाजी स्वीकारलेले आणि गोलंदाजीसाठी जेडी स्पोर्ट्स मौजे दापोली या संघाला त्यांनी निमंत्रित केलंय। जेडी स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। पहिल्याच चेंडू सामना करेल तो ऋषी आणि पहिल्याच चेंडूवरती सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। पंचांचा इशारा तो एकच धावावरती समाधान मानावं लागते ते ऋषीला। सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला जेडी स्पोर्ट्स संघाचा क्षेत्ररक्षक विनय एक आक्रमक फलंदाज विनय पाहूया काय करतोय। पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती एक धाव। पंचांचा इशारा येतोय। धाव संख्या पोहोचलेली ती 2 वर। सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती विनयच्या बॅट मधून। आक्रमक पुन्हा एकदा एक धाव। पंचांचा इशारा येतोय। 1-1 ने धाव संख्या वाढवत नेतोय तो विनय। पहिले षटक सुरू आहे ते जेडी स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज। पाहूया पुढील चेंडू आणि या चेंडूवरती मात्र एक धाव। पुन्हा एकदा पंचांचा इशारा। धाव संख्या पोहोचलेली आहे 4। या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक। पाहूया काय होतंय पुढील चेंडूवरती आणि आक्रमक फटका पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा काय येतोय पाहूया। एक धाव। पुन्हा एकदा एक धाव। या षटकातील शेवटचा चेंडू। शेवटच्या चेंडूवरती विनय काय करतोय पाहूया आणि विनय बाद होतोय। मोठा धक्का बसतोय श्री माने टाळसुरे संघाला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 5। 1 बाद 5। पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 1 बाद 5। दुसरं षटक सुरू होतंय। पहिलाच चेंडू जेडी स्पोर्ट्स संघाचा महत्वाचा गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि या चेंडूवरती 2 धावा। सुंदर अशी फलंदाजी ऋषीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते। आपल्या संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी करताना दिसतोय ऋषी आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय 2 धावा। सुंदर अशी गोल फलंदाजी। प्रत्येक चेंडूवरती धावा मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। प्रयत्नांना देखील यश येत आहे ऋषीच्या। पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या चेंडूवर मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जेडी स्पोर्ट्स संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून। एक धाव मिळते ती ऋषीला। पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि हा निर्धाव चेंडू। धाव संख्या झालेली आहे ती 10। दुसरं षटक सुरू आहे। दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत। पाहूया काय होतंय पुढील चेंडूवरती साईसाठी आणि जोरदार प्रहार करतोय आणि साई धाव बाद होतोय। या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया काय होतंय या चेंडूवरती। सामना करतोय तो ऋषी। धाव संख्या 10 वरती थांबलेली दिसते आणि पुन्हा एकदा या चेंडूवरती एक धाव। धाव संख्या झालेल्या 2 षटकानंतर 11। या सामन्यातील शेवटचा आणि अंतिम षटक। शेवटचे 6 चेंडू। या 6 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल आपल्या संघासाठी। जर का धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर निश्चितच 6 चेंडूंवरती दोन्ही फलंदाजांना तुटून पडावं लागणार आहे। क्वार्टर फायनलचा सामना आहे। जो संघ विजयी होईल तो सेमी फायनलचं तिकीट मिळवणार आहे। आणि या चेंडूवरती 4 धावा। अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय। गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते जे जेडी स्पोर्ट्स संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून। पहिल्या चेंडूवरती 4 धाव। धाव संख्या झालेली आहे 15।
पहिला चेंडू, अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पाहूया काय होतंय. आणि ऋषी सारखा आक्रमक फलंदाज, आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. काय ते पाहूया. पंच 2 धावा घोषित करतायत. निश्चितच चांगली अशी फलंदाजी ऋषीच्या बॅट मधून पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी 2 धावा मिळवलेल्या आहेत. आणि पुढील चेंडू काय होतोय. पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. पंच बाद देत आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 17. धाव संख्या झालेली आहे 17. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झालेली आहे 17. शेवटचे 3 चेंडू. पाहूया काय करतोय विराज. आणि विराज बाद होतोय. पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय तो विराजच्या रूपानं, आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो स्वतः रुपेश. पाहूया रुपेश. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना करणार आहे तो प्रणय. शेवटच्या 2 चेंडूवरती काय होते पाहूया. एक धाव. धाव संख्या झालेली आहे 18. धाव संख्या झालेली आहे 18. पंचांचा निर्णय. फलंदाज धाव. स्पोर्ट्स संघाचे फलंदाज पार करतायत. 18 चेंडू 19 धावा. फलंदाज मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय तो प्रणय. श्री मानाई टाळसोरे संघाचा महत्वाचा गोलंदाज प्रणय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक टाकतोय तो प्रणय. प्रणयचा पहिला चेंडू. सामना करतोय जेडी स्पोर्ट्स संघाचा फलंदाज, आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव आपल्या संघासाठी मिळवून देतोय जेडी स्पोर्ट्स संघाचा फलंदाज. आणि पंचांच्या इशाऱ्यात स्वर मारा. धाव संख्या 1 निवडते. धाव संख्या होते ती 2. पुढील चेंडू, आणि याही चेंडूवरती पंचांच्या इशाऱ्यात 1 धाव. धाव संख्या पोहोचलेली 3 वर. प्रणयचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धाव संख्या झालेली आहे 4. पुन्हा एकदा 1 धाव. धाव संख्या पोहोचलेली आहे 5. अजून देखील या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झालेली आहे 5, आणि या चेंडूवरती 1 धाव. धाव संख्या झालेली आहे 6. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे 6 वरती. आणि शेवटच्या चेंडूवर देखील 1 धाव आपल्या संघासाठी मिळवून देतात ते जेडी स्पोर्ट्स संघाचे फलंदाज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे बिनबाद 7. अजून देखील सामना जिंकण्यासाठी जेडी स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना, फलंदाजांना 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. पाहूया. महत्वाचा आणि अनुभवी असा गोलंदाज श्री मानाई टाळसुरे संघाचा रुपेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिलाच चेंडू. पाहूया काय करतोय. आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघाला उपयुक्त अशी फलंदाजी जेडी स्पोर्ट्स संघाचे फलंदाज करतायत. आणि हा पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर पडते. नो +1. एकूण 2 धावा मिळतात ते जेडी स्पोर्ट्स संघाला.
पुन्हा एकदा एक धाव. शांत डोक्याने केलेली फलंदाजी, अतिशय समंजस अशी केलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जेडी स्पोर्ट संघाच्या फलंदाजांकडून. कुठली रिस्क न घेता पुन्हा एकदा वाईट चेंडू, पंचांचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचलेली आहे 12. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, एक धाव. धावसंख्या झालेली आहे 13. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सामन्यासाठी अनुभवी पंच आहेत. पंच एकमेकांजवळ डिस्कस करून अंतिम निर्णय देतील. 3 गेले, 22 रन गेला. एकूण 3 धावा. पंचांचा निर्णय येतोय. नाही नाही 22 रन आउट नाही झाला. आउट नाही. पंचांचा निर्णय येतोय. 3 धावा या चेंडूवरती. धावसंख्या पोहोचलेली आहे 16. 16. शेवटचे 3 धावा आवश्यकता आहेत. शेवटच्या 3 धावा आवश्यकता आहेत सामना जिंकण्यासाठी जेडी स्पोर्ट्स मौजे दापोली संघाला. आणि हा वाईट चेंडू, अजून देखील 2 धावांची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्यासाठी. आणि फलंदाज बाद. दोन धावांची आवश्यकता आहे जेडी स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. दुसरं षटक संपतंय. शेवटचं षटक. 6 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज विजय. 6 चेंडू 2 धावा. 6 चेंडू आणि 2 धावा जेडी स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना करावे लागणार आहेत. शेवटचं षटक सुरू होत आहे आणि 6 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे ती जेडी स्पोर्ट्स संघाला. पाहूया पहिला चेंडू विजयचा सामना करेल तो जेडी स्पोर्ट्स संघाचा फलंदाज. आणि हा चेंडू स्वैर मारावतोय. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. सामना बरोबर आलेला आहे. धावसंख्या झालेली 8. आणि अशा पद्धतीने जेडी स्पोर्ट्स